श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1083. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये त्रिजटा आणि माता जानकी यांचा संवाद अभ्यासला. जेव्हा त्रिजटेच्या कडून रावणाचा हा चालू असलेला अखंड पुनर्जन्माचा जणू काही प्रकार, ज्याच्यामुळं त्याची ही शिरं आणि बाहू पुन्हा पुन्हा तयार होत आहेत, हे जेव्हा माता जानकीने ऐकलं तेव्हा ती अचंबित झाली. हृदयामध्ये दुःख करू लागली की ज्या प्रभू रामचंद्रांच्या एका बाणाचा खरं तर रावण हा शिकार ठरला पाहिजे, तो मरत का नाहीये? आणि याचं उत्तर ती आपल्या स्वतःच्या दुर्भाग्याच्या दृष्टीने विचार करून ठरवू लागली. आपलं हे असलेलं विधात्याचं विपरीत पण काही केल्यास संपत नाही, आणि त्यामुळं आपण लक्ष्मणाचं ऐकलं नाही. त्यामुळं आपण सोन्याच्या या हरणाच्या बद्दल मोह करून बसलो, आणि अजूनही हा विधाता आपल्यासाठी अनुकूल ठरत नसल्यामुळंच रावण जिवंत आहे असं म्हणून ती विलाप करू लागली. का मारत नाहीत ग रामराया? का त्यांना माझी दया येत नाहीये? आणि मग त्रिजटा आपल्या मुलीला एखाद्या लहान निरागस बालकाला समजावावं त्याप्रमाणे माता जानकीला कारण सांगते की रावणाला प्रभू रामचंद्र अवश्य मारतील, परंतु केव्हा? कारण रावणाच्या हृदयामध्ये तो अखंड तुझं स्मरण करतो, आणि तुझ्या स्मरणामध्ये तुझ्या हृदयात प्रभू रामचंद्र बसले, आणि प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये हे समस्त ब्रह्मांड वस्ती करतं. त्यामुळे जानकी, रामराया रावणाला तेव्हाच मारेल, व्याकुळ करून मारेल, जेव्हा तो तुला विसरेल, आणि त्या क्षणी प्रभू रामचंद्र त्याच्या हृदयामध्ये बाण मारून त्याचा वध करतील, जेणेकरून तुझ्या स्मरणामध्ये जर त्याचा वध झाला तर समस्त ब्रह्मांड देखील जळून खाक होईल. अशा रीतीने त्रिजटेने अत्यंत सुंदर युक्तिवाद माता जानकीच्या समोर ठेवला, आणि ती आपल्या घरी निघून गेलेली आहे. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. अस कही बहुत भांति समुझाई, पुनि त्रिजटा निज भवन सिधाई. राम सुभाउ सुमिरी बैदेही, उपजी बिरह बिथा अति तेहि. निसिहि ससिहि निंदति बहु भांति, जुग सम भई सिराति नराति. करती बिलाप मनहि मन भारी, राम बिरह जानकी दुखारी. जब अति भयउ बिरह उरदाहु, फरकेउ बाम नयन अरुबाहु. सगुन बिचारी धरी मन धीरा, अब मिलियहि कृपाल रघुबीरा. इहाँ अर्धनिसी रावनु जागा, निज सारथी सनखी जन लागा. 60 रन भूमि छड़ाई सिमोही, धिग धिग अधम मंदमति तोही. तेहि पद गही बहु विधि समुझावा, भोरु भये रथ चढ़ी पुनि धावा.
सुनिया गवनु दसानन केरा, कपिदल खरबर भयऊ घनेरा। जहाँ तहाँ भूधर बिटप उपारी, धाये कटकटाई भट भारी। धाये जो मरकट बिकट भालू, कराल कर भूधर धरा। अति कोप करहि प्रहार मारत, भजी चले रजनीचरा। बिचलाई दल बलवंत की सन, घेरी पुनि रावनु लियो। चहु दिसि चपेटनि मारी, नखनि बिदारी तनु व्याकुल कियो। देखि महामरकट प्रबल, रावण कीन्ह विचार। अंतरहित होई निमिष, महुकृत माया विस्तार। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, त्रिजटेने माता जानकीची समजूत एखाद्या लहान मुलाला समजावं त्या पद्धतीने काढलेली आहे. बघा किती सुंदर तिने हा युक्तिवाद माता जानकीच्या समोर ठेवला आहे की रावणाला राम खेळवतोय कारण त्याच्या हृदयामध्ये असलेलं तुझं स्मरण तो विसरायला हवा. अशा पद्धतीने त्रिजटा सीतेला एक आशेचा किरण देते आणि तत्पश्चात अनेक प्रकाराने सीतेला समजवून त्रिजटा आपल्या घरी निघून जाते. बघा, त्रिजटा ही किती हुशार आणि किती विवेकाने या सीतेची सेवा करते. सीत ही सेई करऊ हित अपना, अशा पद्धतीने ज्या त्रिजटेने आपल्या सगळ्या राक्षसणी सख्यांना सांगितलं होतं की तुम्ही सीतेची सेवा करा. सीतेची सेवा करा म्हणजे नेमकं काय आहे? तिला काही दररोज चांगलं चुंगलं खायला हवं आहे का? तिचे हातपाय दाबून द्यायचे आहेत? कुठल्या प्रकारची सेवा? सज्जनो, भक्तीची सेवा काय आहे? भक्तीची सेवा आहे तिला आलेली मरगळ झटकणं, तिला प्रसन्नता आणणं. आम्ही देखील साधना करतो, बऱ्याचदा कंटाळा करत, जांभया देत, परंतु आमची खरी ही भक्तीची सेवा काय? ज्या वेळेला नामामध्ये खऱ्या अर्थाने मन रमू लागेल, एखाद्या भजनामध्ये भगवंताला आळवताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतील आणि एक अकारण प्रसन्नता आमच्या जीवनाच्या सर्वांगाला जेव्हा व्यापून उडू लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने ती भक्तीची सेवा घडते. बघा, अशी ही त्रिजटा या सीता जानकी मातेची कशी वारंवार सेवा करून तिला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून तिला आनंदित करते, प्रसन्नित करते, तिला आशेचा किरण देते, तिच्यामध्ये जगण्याची आशा पुन्हा पुन्हा प्रस्थापित करते. त्रिजटा घरी निघून गेली. रात्रीची वेळ आहे. पुनिमो कहू सोई दिनसो राती, अशा पद्धतीने माता जानकी त्रिजटेच्या या वाक्यांचा विचार करतीये. परंतु मनामध्ये पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो की कधी हा रावण व्याकुळ होणार? कधी मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होणार? इतक्या निकट आलेत प्रभू रामचंद्र, लंकेच्या सीमारेषेवरती आहेत. म्हटलं तर क्षणामध्ये ते मला येऊन भेटू शकतात, माझी इथून सुटका करू शकतात. परंतु हा एक क्षण देखील आता विलंब सहन होणं अत्यंत अशक्य होऊन गेलेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या स्वभावाचं स्मरण करून जानकीला अत्यंत विरह व्यथा उत्पन्न झाली आहे. आपण सुंदरकांडामध्ये बघितलंच ना, तात सक्र सुत कथा सुनायहू, बाण प्रताप प्रभू ही समुझायहू. अशा पद्धतीने सीतेने हनुमंताला प्रभू रामचंद्रांना तू काय निरोप दे हे सांगितलं होतं की
तू इंद्रपुत्र जयंताने माझी थोडीशी खोडी काढली तर प्रभू रामचंद्राने त्याला कशी पळताभुई थोडी करून टाकली, कशा पद्धतीने त्याला दंडित केलं, ही कथा प्रभू रामचंद्रांनाच तू जाऊन ऐकव. कारण मी त्यांची भक्त आहे. मन क्रम बचन चरण अनुरागी, केही अपराध नाथ हो त्यागी. आणि माझी ही व्याकुळता एवढी शिगेला आहे, एवढी माझी भावना उत्कट आहे. आणि प्रभू रामचंद्र एवढ्या लंकेच्या जवळ आहेत, ते दया सिंधू आहेत, भक्तवत्सल आहेत, आणि तरी देखील अजूनही माझ्यावरती एवढे रुष्ट का का? मला जेवढी त्यांना भेटायची इच्छा आहे, माझ्या स्वामींना नाही का? अरे अरे, असं कसं? जर स्वामींना तशी इच्छा नसती तर त्यांनी एवढे कष्ट घेऊन लंकेमध्ये हे युद्ध का केलं असतं? काय म्हणतेस सीते तू? सज्जनो, जसं जीवात्मक पातळीवरती आम्ही विचार करतो ना, एखाद्या गोष्टीच्या बद्दल मनामध्ये संकल्प येतात, विकल्प येतात, कधी एखादी चांगली भावना येते, कधी त्याच्या परस्पर विरोधी भावना येते. हे सगळं प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार जसे प्रत्येकाच्या हृदयामध्ये घडत असतात, इथं माता सीता देखील या सगळ्या भावभावनांमधून जातीये. का जातीये? कारण ती गुणमाया आहे. या गुणांच्या अधीन राहणारी ही सीता, मूळ माया रूपी सीता तर अग्नीमध्ये आहे सामावलेली. आणि ही गुणमाया रूपी सीता त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या या वेगवेगळ्या असलेल्या भावभावनांचा आविष्कार आपल्या अंतःकरणामध्ये करते. तिच्या हृदयामध्ये अत्यंत विरह व्यथा उत्पन्न झालेली आहे. पुनश्च एकदा तिचे डोळे या रात्रीच्या अंधकारामध्ये कुठला तरी आश्रय शोधू लागते. निसिही ससिही निंदती बहुभांती, जुग सम भैसी राती न राती. पडलेली ही घनदाट रात्र, तो हा चंद्रमा, या सगळ्यांच्याकडे पाहून सीता त्यांची निंदा करू लागते. अरे, इतके दिवस झाले मी या अशोक वाटिकेमध्ये बसले, तुम्हाला माझी दया येत नाही का रे? इकडं माझे स्वामी देखील लंकेच्या इतक्या निकट आलेत, परंतु या रावणाला ते ज्या कारणासाठी खेळवत आहेत त्यामध्ये ह्यांना यश कधी मिळायचं? ना ते माझ्यावरती प्रसन्न होत आहेत आणि ना तुम्ही माझ्यावरती प्रसन्न होताय. काय उपयोग आहे? तुम्ही माझ्याकडे केवळ अशा या शीतलतेने पाहत आहात, जणू काही तुम्हाला माझा हा विरह आनंद देतोय का? सज्जनो, या सगळ्या निसर्गामधल्या असलेल्या सुंदर सुंदर प्रतिकृती देखील सापेक्ष आहेत. जेव्हा आपण आनंदित आहोत, आपला जीवलग आपल्या समवेत आहेत, तेव्हा या सगळ्या गोष्टी या मनाला अत्यंत आनंद देणाऱ्या ठरतात. आणि त्याच्या उलट विरहामध्ये या सगळ्या गोष्टी मनामध्ये उद्विग्नता निर्माण करतात. बघा, कुठेही लक्ष लागत नाही. आमचं हे सध्या कोरोनामध्ये जे बाधित मंडळी, ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झाला, अशा लोकांना जी मदत कार्य चालू आहे, त्यामध्ये काही माता भगिनी त्यांच्या मनाची व्यथा लिहून पाठवतात, कधी फोनवर सांगतात की सगळं घर शून्य होऊन गेलंय स्वामींच्या शिवाय, आपल्या पतीशिवाय. तुम्ही दिलेले पैसे मुलांसाठी उपयोगाला येतात, परंतु खरं सांगू का, त्या पैशांनी एखादी गोड वस्तू जरी खाल्ली तरी ती कडू लागावी, अशी मनाची स्थिती आहे. सज्जनो, आपल्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी अपार प्रेम असतं, त्याचा विरह मनुष्याला अशाच पद्धतीने दुःखी करून टाकतो. असं वाटतं की जगतो आहोत, परंतु कुठेतरी दूर देशी पडलेलो आहोत, वाळवंटामध्ये. आपलं माहेर, आपला जीवलग, सगळं काही आपल्यापासून अत्यंतिक लांब आहे. आणि इथं तर माता जानकी प्रत्यक्ष भगवंतापासून दूर पडलेली आहे. ती त्यांची पत्नी आहे, परंतु त्याआधी ती त्यांची अत्यंत परमभक्त आहे. आणि परमभक्ताला आपल्या या भगवंताचा विरह हा आणखीन मनाला वेदना देत असतो. अशा या विरहामध्ये माऊली ज्ञानेश्वर आपल्या या विठ्ठलाला कसे आळवत असतील, कशा पद्धतीने त्याला सांगत असेल की मी तुझ्यापासून किती लांब पडलेली आहे, पडिले दूर देशी.
पडिले दूर देशी माझ आठवे मानसी माझ आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देशी दिनुतैसी रजनी दिनुतैसी रजनी झाली गे माये दिनुतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला आ अवस्था लावून गेला अजूनी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी माझ आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देशी गरुड वाहना गंभीरा ये गादा तारा गरुड वाहना गंभीरा ये गादा तारा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला पडिले दूर देशी माझ आठवे मानसी माझ आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देशी जेव्हा सद्भक्त एवढ्या आर्ततेने एवढ्या व्याकुळतेने आपल्या आराध्याला आळवत असतो सज्जनो, तेव्हा तो आराध्य देखील त्याच्या निकटच कुठेतरी अचेतन अशा अवस्थेमध्ये उपस्थित असतो. केवळ त्याची अनुभूती होऊ शकत नाही, कधी कधी तो सांकेतिक अनुभूती देखील देऊन जातो.
सीताजी अशा पद्धतीने अत्यंत व्याकुळ होऊन या प्रकृतीतल्या असलेल्या तत्वांना भीक मागतायत की माझ्यावरती दया करा, माझ्यावरती दया करा, माझा राम मला भेटू द्या, मी आता त्याच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा तिथंच उपस्थित असलेला हा आत्माराम, जब अति भय हूं बिरह उर दाहू, फरके बाम नयन अरुबाहू. तेव्हा अत्यंत विरहामुळे हृदयात दारुण दाह निर्माण झालेली सीता आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत सहजतेने शुभशकून अनुभवू लागली. तिचा डावा डोळा आणि तिचे डावं अंग फडकू लागलेलं आहे. आणि सीताजींच्या मनामध्ये हा शुभशकून धैर्य देऊन गेलेला आहे. त्यांची निश्चित खात्री पटलेली आहे की आता प्रभू रामचंद्र आपल्याला कुठल्याही क्षणी निश्चितपणे अवश्य येऊन भेटतील. आता तो क्षण जास्त दूर नाही. सज्जनो, जेव्हा भक्ती अशा पद्धतीने उत्कट होते ना जीवाच्या अंतरंगामध्ये, तेव्हा त्याच्या आतमधून त्याला अंतस्थ प्रेरणा येतात. आणि त्या प्रेरणा, त्याची असलेली खूणगाठी केवळ त्या भक्तालाच कळते. त्याला आणखीन कुठं पुस्तकात शोधावं लागत नाही. त्या खूणगाठीचा अर्थ भगवंत त्याला सांगून जातो की मी तुझ्या निकट आहे आणि मी तुला भेटणारच आहे. तुमच्या मनाला धैर्य देणारं असं एक आत्मिक बळ आतूनच तयार होतं. आणि सीताजी देखील त्या बळाचा अनुभव आपल्या हृदयामध्ये घेऊ लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र आता आपल्याला निश्चित येऊन भेटतील हा विश्वास त्यांच्या अंतःकरणात तयार झालाय. बघा, यातून एक किती सुंदर सूत्र येतं की बऱ्याचदा बाहेरून आपल्याला अनेक लोक समजवत असतात एखाद्या गोष्टीविषयी, परंतु आमच्या मनामध्ये त्या गोष्टीने आत्मबळ तयार होत नाही. परंतु जेव्हा आम्ही आमचं स्वतःच त्या गोष्टीला स्वीकारतो, त्या क्षणी इतर कुठल्याही कुबड्यांशिवाय आम्ही आतमध्ये ती प्रसन्नता अनुभवू लागतो. सीताजी प्रसन्न झालेले आहेत. आणि या उलट परिस्थिती, जोई जोई सगुण जानकी ही होई, असगुण भय हूं रावणही तोही. इथं सीताजींची प्रसन्नता वाढू लागलेली. आणि त्याच लंकेमध्ये जो रावण मूर्छितून रणांगणामधून आपल्या महालामध्ये आलेला आहे, आपल्या बिछाण्यावरती जो पहुडलेला आहे, ज्याच्या अवतीभोवती वैद्य आहेत, राक्षस आहेत, त्याचा सारथी त्याच्या पायाशी बसून आहे, अशा रावणाची अर्ध्या रात्री मूर्छा समाप्त होते. तो जागा होतो. इहा अर्धनिसी रावणु जागा, निज सारथी सनखी जन लागा. अर्ध्या रात्री मूर्छेतून जागा होताच रावणाने इकडे तिकडे डोळे फिरवले. बघतो आपल्या पायाशी आपला सारथी बसलेला आहे. त्या क्षणी या मूर्छेतून बाहेर येताच रावण आपल्या सारथ्यावरती रुष्ट होऊन त्याला चिडून ओरडून बोलू लागलेला आहे. सठ रणभूमी छडाईसी मोही, धिग धिग अधम मंदमती तोही. बघा सज्जनो, जे अपशकून आपण विचार करतो, यापेक्षा आणखीन तो कुठला अपशकून असणार की प्रभाते मनी राम चिंतित जावा. या उलट जीव सकाळी उठताच संतापाने दुसऱ्याचे दोष काढत त्याची निंदा करत अशा पद्धतीने झोपेतून जागा होतोय. रावणाने आपल्या सारथ्याला अत्यंत संतापाने प्रश्न विचारलेले की तू मला रणभूमीतून बाजूला का केलंस? अरे अधम, अरे मंदबुद्धी, तुझा धिक्कार असो, धिक्कार असो. सज्जनो, याच्या मागे आणखीन एक गुपित देखील आहे. कारण रावण देखील मरू इच्छितोय ना. कशासाठी मला वाचवलंस बाबा? मूर्छितच झालो होतो ना, मेलो असतो आणखीन थोडा वेळ थांबलो असतो तर. पुन्हा या लंकेमध्ये आणलं, पुन्हा या दुस्सह वेदनांसाठी परत घेऊन आलास. अरे अधम, धिक्कार आहे तुझा, धिक्कार आहे. कदाचित ती संध्याकाळ माझ्या आयुष्याची शेवटची संध्याकाळ ठरली असती. प्रभू रामचंद्रांनी मला त्यांच्या निजधामामध्ये स्थान दिलं असतं. आता जगायचं तरी कोणासाठी आणि कशासाठी? हा देखील त्याच्या मागे असलेला एक अत्यंत गुप्त असा रहस्याचा भाग आहे. जाकी रही भावना जैसी, प्रभु मूर्तीन देखी तैसी. सज्जनो, रावणाच्या देखील या आपण व्यक्तित्वाचा अभ्यास वेगवेगळ्या भूमिकेमधून करतोय. कधी अहंकार रूपाने, कधी असलेल्या या दुर्दम्य विरोध भक्तीच्या रूपाने.
त्यामुळे रावणाने आपल्या सारथ्याचा धिक्कार केला. सारथी रावणाचे चरण पकडून त्यांना अनेक प्रकाराने समजावून लागला की मी का घेऊन आलो तुम्हाला, तुमची अवस्था कशी होती. सजनो, एकीकडे रामराया आहे जो बाणाने या रावणाला मारू पाहतोय आणि दुसरीकडे या सारथी रूपी ममत्वाचे पाश रावणाला या मूर्छित अवस्थेमध्ये देखील लंकेमध्ये परत घेऊन येत आहेत. रावण कदाचित या मूर्छित अवस्थेमधून उठणार ही खात्री त्याला स्वतःलाच नसेल. त्याला वाटत असेल की कदाचित आपण आपला देह त्यागलेला आहे, आपण आता भगवंताच्या निजधामाच्या दृष्टीने निघालेलो आहोत. परंतु डोळे उघडून जेव्हा मूर्छा जाती तेव्हा पाहतो तर आपण आपल्या राजमहालात आहोत. अशी आहे रावणाची अवस्था. तो रावण सकाळ होताच पुन्हा रथावरती चढला. पुन्हा एकदा त्याने या युद्ध निश्चयाच्या आधाराने रणांगणामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं. युद्धाचे नगारे वाजू लागले आणि समाचार बघता बघता प्रभू रामचंद्रांच्या सेनेपर्यंत पोहोचला की रावण येत आहे, रावण येत आहे. सुनिया गवन दसानन केरा, कपिदल खरबर भयहू घनेरा. काल रावणाची अवस्था जेव्हा वानरांनी पाहिली होती तेव्हा त्यांनी मनोमन ठरवलं होतं की उद्या रावण सिकलीव घेणारच. कारण एवढ्या पद्धतीने त्याला बाण लागलेले आहेत, मूर्छित झालेला आहे, कसा येऊ शकेल तो रणांगणामध्ये लढाईला. परंतु रावण परत येत आहे हे ऐकल्यानंतर ही अनपेक्षित बातमी आल्यामुळं वानर दळामध्ये खलबल माजलेली आहे. कपिदल खरबर भयहू गनेरा. अरे, पुन्हा येतोय, काय माणूस आहे का काय बाबा. एवढ्या पद्धतीने काल मूर्छित झाला, एवढ्या वेळेला त्याची तोंड आणि त्याच्या भुजा उडून पडल्या, एवढं रक्त त्याच्या शरीरामधून वाहून गेलं, तरी देखील पुनश्च स्वारी लढाईसाठी येतेय. ठीक आहे, येते तर येऊ द्या, बघूयात आपण. असं म्हणून या वानर अस्वलांनी जिकडून तिकडून पुनश्च एकदा जाऊन पर्वत आणले, वृक्ष उखडून आणले आणि सगळेजण दात ओठ खाऊन पुनश्च या रावणावरती हल्ला करण्यासाठी सुसज्ज झाले. आज त्यांनी ठरवलंच होतं की या रावणाच्या बरोबर असलेल्या राक्षसांना तरी किमान असा धडा शिकवूयात की पुन्हा ते रणांगणात येता कामा नयेत. धाये जो मरकट बिकट भालू कराल कर भूधर धरा, अति कोप कर ही प्रहार मारत भज चले रजनीचरा. विकट विक्राळ वानर अस्वल हातात पर्वत घेऊन धावू लागले, अत्यंत क्रुद्ध होऊन प्रहार करू लागले आणि त्यांच्या माऱ्याने हे राक्षस रावणाला सोडून पळून गेलेले आहेत. या राक्षसांचा मारा एवढा प्रचंड सुरू झालाय राक्षसांवरती की त्यांना रावणाबरोबर थांबता येणं केवळ अशक्य ठरलंय. बलवान वानरांनी शत्रूच्या सेनेला विचलित करून मग रावणाला घेरलं. पुन्हा एकदा रावण या सगळ्या वानर अस्वलांच्या तावडीमध्ये आलेला आहे आणि मग वानर अस्वलांनी चहू बाजूनी त्याला घेरून थपडा मारायला सुरुवात केली आहे. नखांनी त्याचं शरीर विदीर्ण करायला सुरुवात केली आहे. मला हा प्रसंग वाचत असताना स्वाभाविक आपल्याला जसं तुम्हाला होतं तसंच माझंही असतं. हा विचार, हा प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागतो. तुम्हाला आठवतं का आपण शाळेमध्ये मागच्या बेंचवरची मुलं पुढच्या बेंचवरच्या मुलाला टपल्या मारायचे आणि तो मागं वळून बघायचा, तेव्हा जो मारणारा असायचा तो अशा पद्धतीने काही ऍक्टिंग करायचा की जेणेकरून त्याचा कधी त्याच्यावरती संशयच यायचा नाही. असं करत करत त्याला सगळ्या बाजूनी टपला बसायच्या. रावणाचं देखील असंच होत असेल, होय की नाही. एकदा इकडचा वानर मारायचा म्हणून रावण तिकडं वळायचा, तोपर्यंत मागचा वानर मारायचा. रावण मागं बघायचा, तोपर्यंत इकडं मारायचा. आणि रावणाला तर एका वेळेला 10 मुख आहेत टपल्या मारायला. त्यामुळे वानरांची तर फार मजाच आहे. सगळ्या बाजूने त्याला थपडा मारतायत, त्याच्या नखांनी त्याचं शरीर विदीर्ण करतायत. वानरांनी जणू काही त्याला जेरी सांडले. आधीच काल एवढ्या जखमा घेऊन भळभळणाऱ्या या सगळ्या शरीराला रावणाने कसं बसं पुन्हा एकत्रित करून युद्धभूमीवरती आणलं. परंतु आज देखील पुन्हा त्याच्या नशिबात तोच प्रसाद होता. तेच हे वानर आणि अस्वल या रावणावरती वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करू लागले. रावणाने विचार केला की आता पुन्हा एकदा या मायेचा आधार घेतल्याशिवाय आपली काही इथून सुटका होणं शक्य नाही. वानर अत्यंत प्रबळ झालेले आहेत. त्यामुळं त्याने विचार करून क्षणभरामध्ये आपल्या या मायारूपी अस्त्रशस्त्रांचा आधार घेतला
आणि तो आपल्या रथावरून अंतर्धान झाला. वानर अस्वल जे इतक्या वेळ गमतीने रावणाची थट्टा करत होते, त्याला मारत होते, ते बघता बघता रावण आपल्या समोरून अंतर्धान झालेला पाहता स्तंभित झाले. अरे कुठे गेला? आत्ता तर होता इथं. इतक्या वेळ तर आम्ही त्याला सहजपणे टपल्या मारत होतो, हा गेला कुठं? असं म्हणून वानर आणि अस्वल या रथापासून दूर होऊन रावणाला शोधू लागलेले आहेत. सज्जनो, आता या रणांगणामध्ये रावणवधाला केवळ आपण 2-3 दोह्यांपासून दूर आहोत. दसऱ्याचा दिवस, मला वाटतं यावर्षी आपल्याला दारू भरलेला रावण जाळायची गरज नाही. आज आपल्या या कथेमधला रावण या अंतिम टप्प्याचं युद्ध लढणार आहे आणि पुढल्या 3 दोह्यांमध्ये या रावणवधाच्या आधाराने आपण खराखुरा दसऱ्याचा आनंदोत्सव साजरा करणार आहोत. अशा या रावणवधातून आपल्या जीवनामधल्या देखील अहंकार रूपी रावणाचा वध व्हावा, ही सदिच्छा माता जगदंबेच्या चरणी आपण मागूयात आणि आपल्या साधनेचा अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.